कारंजा येथील कारंजा नगरी समस्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या आर्वी निवासी निवेदन देऊन कारंजा येथील महिन्यातून एकदा जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या व तक्रारी सोडविण्याची मागणी केली आहे। आर्वी विधानसभा मतदार क्षेत्र आर्वी, आष्टी, कारंजा अशा 3 तालुक्याचा समावेश आहे। आमदार लोकप्रतिनिधी यांच्या वास्तव्य आर्वी शहरात असल्यामुळे आर्वी किंवा आर्वी परिसरातील नागरिकांच्या कोणत्या अडचणी समस्या असल्यास तेथील नागरिक कोणत्याही क्षणी लोकप्रतिनिधीची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिक मांडू शकतात। परंतु कारंजा येथील सामान्य नागरिकांना आपल्या समस्या आपल्या लोकप्रतिनिधीपुढे मांडण्याकरिता आर्वीला वेळोवेळी जाणे शक्य नसते। सामान्य नागरिकांच्या अनेक छोट्या छोट्या समस्या व तक्रारी प्रालंबी असतात। त्यामुळे लोकप्रतिनिधी अधिकारी वर्गाला सोबत घेऊन महिन्याला एकदा सामान्य जनतेला कळवून कारंजा शहरात किंवा कारंजा तालुक्यात जनता दरबाराचे नियोजन करून आयोजन केले तर येथील जनतेच्या समस्या व तक्रारी सोडवता येईल। ज्या काही समस्या आहेत त्या समस्या घेऊन सामान्य लोकांना लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटता येईल व जनता दरबारात सामान्य लोकांना मांडता येईल। म्हणून लोकप्रतिनिधींनी जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे कारंजा नगरी समस्या संघर्ष समितीने लोकप्रतिनिधीच्या आर्वी येथे प्रत्यक्ष निवासी जाऊन केले आहे। कारंजा इथून सिद्धार्थ सोमकुवर यांची रिपोर्ट कृषी समृद्धी न्यूज साठी। माती परीक्षण केंद्राच्या वतीने झटका मशीनच्या प्रात्यक्षिक पिकांच्या संरक्षणाबरोबर वन्य प्राण्यांचेही संरक्षण। ज्यांच्या पिकांची वन्य प्राण्यांपासून नासाडी होत आहे अशा शेतकऱ्यांना झटका मशीन म्हणजे एक वरदान आहे। तरी शेतकऱ्यांनी या झटका मशीनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करावे असे आवाहन माती परीक्षण केंद्राच्या जिल्हा नियंत्रण अधिकारी RM रामटेके यांनी केले आहे। महात्मा फुले ग्रामीण विकास मंडळ गोंदिया संलग्न माती परीक्षण केंद्र प्रभाग क्षेत्र नवेगाव बांधच्या वतीने आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सोमवारला 1 वाजता येथील मंडळ कृषी कार्यालयात झटका मशीन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। शेती पिकाच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी झटका मशीन फार उपयुक्त आहे। सौर ऊर्जेवर ही मशीन कार्य करते, त्यामुळे वन्य प्राणी व मानव यांची कुठल्याही प्रकारची जीवितहानी यात होत नाही। शेतकरी यांच्या जीवाचे संरक्षण करून वन्य प्राण्यांचे रक्षण देखील या झटका मशीनच्या माध्यमातून केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांची शेती वनाला लागून आहे अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण हे या झटका मशीन पासून होत आहे। यावेळी नवेगाव बांधचे उपसरपंच रघुनाथ लांजेवार, बाजार समितीचे संचालक खुशाल काशीवार, ग्रामपंचायत सदस्य शीतल राऊत, लीलाबाई सांगोलकर आणि इतर कार्यकर्तेही उपस्थित होते। माती परीक्षण केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक RO रहांगडाले, अर्जुनी मोर, तालुका नियंत्रण SG हुमने यांनी झटका मशीनचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माती परीक्षण केंद्राचे नवेगाव बांध प्रभाग अधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। यावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळण्यात आला। नवेगाव बांध येथील संजीव बडोले यांची रिपोर्ट कृषी समृद्धी न्यूज साठी। नागपूर पोलीस प्रशासनाकडून सतर्कता आणि नियमाचे पालन करून ईद ए मिलाद दुनब्बी कशा प्रकारे साजरी करता येईल याबाबत गांजाखेत चौक, रंगुणवाला हॉल येथे मुस्लिम समुदायातील नेते आणि धर्मगुरूंची मीटिंग घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे। जब सीनियर अधिकारी का स्पीच होता है उसके बाद कोई बात नहीं करते, जनरली प्रोटोकॉल रहता है और इतने बड़े जोन के अपने सीनियर ऑफिसर IPS ऑफिसर है, उनका रिस्पेक्ट करना आपकी सबकी जवाबदारी है। और सेकंड ये बताता हूँ कि यहाँ पे कुर्बानी नहीं है, मगर हमने 5 लोग के भी कार्यक्रम किए। इसके पहले कोई भी अग्रसेन चौक हो, सेवा सदन चौक हो, शहीद चौक हमने गुना दाखिल किया। साथ में आपको उनकी इससे बताना चाहता हूँ कि डेफिनेटली उसमें गुना दाखिल होगा 100%। मगर अभी जितने बड़े IPS साहब ने अपने को जो रिक्वेस्ट किया है, हम सबका उसका पालन करना बहुत जरूरी है और सब लोग हमारे DCP सर का पालन करेंगे, यही आशा व्यक्त करके समाप्त करेंगे। थैंक यू वेरी मच। सभी प्रतिनिधि जिनमें से वसीम भाई, फैजल रंगूनवाला, मोहम्मद शकील, हादी फिरोज, हादी वकील, इरशाद भाई, अखिल भाई, साजिद भाई, मंसूर आलम, नाइम पटेल और जिन लोगों का मैंने नाम नहीं लिया है और जितने भी यहाँ पे प्रतिनिधि हैं और
पुलिस स्टेशन के सभी अधिकारी कर्मचारी, सबसे पहले तो मैं आने वाले ईद ए मिलाद पर्व के लिए आप सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। थैंक यू। और जिस तरीके से लोगों ने यहाँ पर अपनी प्रतिक्रिया बताई है, सवाल पूछे हैं, तो सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि लोगों ने बोला कि प्रशासन से हम ऐसी उम्मीद करते हैं, प्रशासन से हम वैसी उम्मीद करते हैं। तो ये बताना चाहूँगा कि प्रशासन और जो मुस्लिम समाज है अलग नहीं है। प्रशासन में मुस्लिम समाज के काफ़ी लोग हैं, कई लोग हैं जो आपके समाज में से निकल के प्रशासन में आए हैं और आप ही की सेवा करने के लिए तत्पर रहते हैं। तो कृपा करके इनको एक अलग चीज ना समझें, और आप लोग अगर प्रशासन को कोऑपरेट कर रहे हैं या प्रशासन की मदद कर रहे हैं, एक तरीके से आप लोग आपके समाज की ही मदद कर रहे हैं। क्योंकि पुलिस डिपार्टमेंट जो तहसील पुलिस स्टेशन चालू किया गया है या गणेशपेट चालू किया गया है, लकड़गंज चालू किया गया है, तो आप ही के लोग प्रशासन में लिए गए हैं और आप ही की सेवा के लिए वो लोग यहाँ पर लगे हुए हैं। अगर कोरोना की गाइडलाइंस को अगर वो इम्प्लीमेंट कर रहे हैं तो किसी विदेश की सरकार को सुख देने के लिए नहीं कर रहे हैं, बल्कि आपकी सेवा के लिए कर रहे हैं। अगर वो ईद में बंदोबस्त लगा रहे हैं तो किसी प्रधानमंत्री या राष्ट्रपति की सेवा करने के लिए नहीं, बल्कि आप लोगों की सुरक्षा के लिए कर रहे हैं। और ये मैं बताना चाहता हूँ कि यहाँ पर जो मंच पर जितने अधिकारी बैठे हैं, यह पुलिस डिपार्टमेंट के अधिकारी हैं, और पुलिस डिपार्टमेंट का काम है कानून व्यवस्था को बनाए रखना। सभी प्रकार के जो कानून भारत में बनते हैं या फिर जो नियम बनाए जाते हैं, ये पुलिस डिपार्टमेंट नहीं बनाता है, ये बनाए जाते हैं केंद्र सरकार एवं राज्य सरकार के द्वारा। और पुलिस डिपार्टमेंट का काम रहता है कि उनको ये किस प्रकार से इम्प्लीमेंट करे ताकि समाज में सुव्यवस्था बनी रहे, लोगों की जान बची रहे। और एक चीज बताना चाहता हूँ, महाराष्ट्र का पुलिस जो है और नागपुर पुलिस जो है, पूरे देश भर में अगर किसी पुलिस में सबसे ज्यादा कोरोना से लड़ते हुए किसी अधिकारियों कर्मचारियों की जिंदगी गई है कि जिनको जान गंवानी पड़ी है, तो वो महाराष्ट्र पुलिस के अधिकारियों कर्मचारियों को गंवानी पड़ी है। और यहाँ पर जो हम लोग मौजूद हैं, अपने और अपने परिवार की जान को ध्यान में ना रखते हुए यहाँ पर हम लोग आपकी सेवा करते हैं। और ये बताना चाहूँगा कि मुस्लिम समाज के बारे में ये बताना चाहूँगा कि आप लोगों ने जो अभी पिछले 10 महीने से कोरोना का संकट चालू है, आप लोगों ने देश में बहुत मदद की है। क्योंकि नागपुर में तो अभी मैं नया आया हूँ, लेकिन बाकी जिलों में भी मुस्लिम समाज ने अपने प्लेटलेट डोनेट करके, अगर किसी समाज ने सबसे ज्यादा मदद की है कोरोना के पेशेंट की, तो वो मुस्लिम समाज ने की है। और सोशल डिस्टेंसिंग का जो मैसेज स्प्रेड किया है, वो भी सबसे ज्यादा मुस्लिम समाज ने किया है। क्योंकि हम लोग ऐसे जगह पर रहते हैं जहां पर जनसंख्या बहुत ज्यादा है और जहां पर सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना बहुत मुश्किल है, लेकिन फिर भी आप लोगों ने ये मैसेज स्प्रेड किया है। और मुस्लिम जो महिलाएं हैं, वह तो पहले से ही हमेशा से एक प्रकार का मास्क पहनती आती थी, और एक तरीके से प्रदूषण से बचाने के लिए वो मास्क पहनती आती थी, और वह मैसेज उन्होंने पूरे देश को दिया है। और दूसरी बात, एक चीज मुझे ये भी जानने को मिली कि 3 महीने तक यहाँ पर एक कंटेनमेंट जोन बनाया गया था और आप लोगों को उसके लिए बहुत तकलीफ हुई थी। लेकिन आप ये समझने की कोशिश कीजिए कि जहां पर आप यह देख रहे हैं कि आपको कंटेनमेंट जोन बनाने में तकलीफ हुई, लेकिन उसी कंटेनमेंट जोन में से निकले हुए कर्मचारी और अधिकारी यहीं के रहने वाले ने, जिन्होंने ये कंटेनमेंट जोन बनाने में मदद की, तो वह दिन रात अपना परिवार को छोड़कर और अपनी जान को बाजी लगाकर वो कंटेनमेंट जोन को जब वो बना रहे थे, तो उस समय कुछ लोगों ने अपनी जान भी गंवा दी आपकी जान बचाने के लिए। तो आप ये समझने की कोशिश कीजिए कि जो तकलीफ आप लोग सहन कर रहे हैं, उससे ज्यादा बड़ी तकलीफ हम लोग सहन कर रहे हैं। कल भी रविवार का दिन था, लेकिन हम सभी पुलिस कर्मचारी अधिकारियों ने रविवार के दिन भी ड्यूटी की, क्योंकि कल के दिन दशहरे का पर्व था।
धर्म चक्र परिवर्तन दिवस का पर्व था और उस समय पे चाहे रविवार हो चाहे शनिवार हो हमें उस समय ड्यूटी करनी पड़ती है। तो ये महाराष्ट्र सरकार का एक ये है गैजेट है जो महाराष्ट्र सरकार ने निकाला है ईद मिलाद के लिए। ये गैजेट सरकार पहले ही बना चुकी है। इसमें जो वो गाइडेंस दे चुकी है वह पुलिस डिपार्टमेंट से राय लेकर नहीं बनाती है, वह अपने लेवल पर हाई लेवल पर बनाती है। हम सबकी जिम्मेदारी है कि हम उस चीज का पालन करें और किस तरीके से पालन करें। लेकिन फिर भी मैं बताना चाहता हूं कि उन्होंने ये गैजेट क्यों बनाया है, क्योंकि यूरोप में अमेरिका में जो रिसर्च हो रही है उसमें ये बताया जा रहा है कि सर्दी के मौसम में ठंड के मौसम में कोरोना का एक और वेव आ सकता है। अभी देखा जा रहा है कि कोरोना वायरस के केसेस कम हो रहे हैं, लेकिन एक बात का ध्यान रखिए कि जो केसेस तो कम हो रहे हैं लेकिन मृत्यु दर अभी भी बना हुआ है और हर एक जान इंपॉर्टेंट होती है, महत्वपूर्ण होती है। किसी एक बार देखने को लगता है कि चलो कल तो 1000 लोग मर रहे थे, आज 600 ही मर रहे थे, लेकिन क्या वो 600 लोगों की जान की कीमत नहीं है? अगर हमारे परिवार का एक भी जना की मृत्यु हो जाएगी और उसकी मृत्यु के समय उसके अंतिम संस्कार में जाने का मौका नहीं मिलेगा, तब वो 600 में से एक जान का महत्व समझ में आता है। ये एक नंबर की बात नहीं है, ये सच में लोगों की मृत्यु हो रही है। तो हमें इस चीज का ध्यान देना है। और दूसरी बात, जैसे आप लोगों ने कहा कि मार्केट तो चालू है और रेगुलर एक्टिविटी चालू है, लेकिन जब जुलूस निकलता है आप सभी को मालूम है 100 के 200, 200 के 300, 300 के 400 कब बन जाते हैं और 400 से लाखों लोग कब आ जाते हैं, इसको रोकना किसी भी नेता या किसी भी पुलिस वाले के हाथ में नहीं रहता। भीड़ की जो मानसिकता होती है वो बहुत खतरनाक होती है और भीड़ की मानसिकता को रोकना केवल एक प्रॉपर प्लानिंग से ही रोकी जा सकती है। भीड़ एक बार इकट्ठा हो गई, उस समय पे भीड़ को रोकना और लोगों की जान बचाना बहुत ही मुश्किल होता है। आज के प्रोग्राम में हम लोग ने ईद मिलाद से जुड़े हुए जो मुस्लिम समाज के जितने प्रतिनिधि हैं उनकी मीटिंग ली है और महाराष्ट्र सरकार के ईद मिलाद से जुड़े हुए जो नियम हैं वो उनको बताए हैं। उनके मन में जो डाउट था वो उनसे पूछा है और उनके जितने भी सवाल हैं उनको हमने उनका सवाल का जवाब देने की पूरी कोशिश की है और उनको ये समझाया है कि कोरोना के काल में कोरोना के नियम का पालन करते हुए हमें ईद मिलाद का पर्व कैसे मनाना है ये उनको समझाया है और जितने भी हमारे देश के जो इससे जुड़े हुए कानून और नियम हैं उनके बारे में उनको बताया। धन्यवाद। चलो विशाल, जुलूस निकलेगा या नहीं? जी, महाराष्ट्र सरकार के नियमों के हिसाब से जुलूस पर मनाही है और जो भी पंडाल लगाए जाएंगे उसके लिए परमिशन लेनी पड़ेगी और महाराष्ट्र सरकार ने कुछ नए तरीके बताए हैं ईद को मनाने के लिए, वो हमने इस मीटिंग में बताया। 25 एप्रिल 1975 रोजी मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली। जिल्ह्यात सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचाराने प्रेरित असल्याने येथे हे कोरडा जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आले। मात्र आज या जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूचा महापूर वाहतोय। महाराष्ट्र राज्याला दारूवरील उत्पादन शुल्क आणि दारू विक्री करातून 21,000 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळतो, म्हणजेच सर्वाधिक महसूल राज्य शासनाला एकट्या दारू विक्रीतून मिळत असतो। अशाही स्थितीत महाराष्ट्रातील 3 जिल्हे कोरडे जिल्हे म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकडे पाहिल्या जाते। यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा दारूबंदीचा इतिहास फार जुना नाही, मात्र वर्धा जिल्ह्याकडे कटाक्ष टाकल्यानंतर ही बाब जुन्या इतिहासाकडे वळवते। वर्धा जिल्हा हा सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यात महात्मा गांधी आणि विनोबा भावे या थोर पुरुषांचे विचार रुजले असून या महंतांच्या विचाराला अनुसरून 25 एप्रिल 1975 साली मुंबई दारूबंदी कायदा लागू केला आहे। ही बाब सत्य असली तरी ती खरंच बंद आहे का या गंभीर प्रश्नाचे उत्तर स्थानिक प्रशासनानेच द्यावे, कारण स्वतः येथील रहिवासी दारूबंदीबाबत वाच्यता करताना जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत असल्याची स्पष्टोक्ती देतात। कशी का दारू येते, कसं भरपूर येते, वेगवेगळ्या मार्गाने येते, चोरट्या मार्गाने येते। कसे मार्ग असतात थोडं पाहून घेऊया। कसे म्हणजे ते आम्ही कसं सांगू शकतो। तुम्ही पिता का?
हो आम्ही पितो ना. तर तुम्ही कोणत्या मार्गाने आणता हे सांगा. आम्ही कुठे पण आज कोणत्याही चौकात भेटते वर्धेत. चौकात 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 भेटते, प्रत्येक चौकात भेटते. महापूर आहे महापूर. नागपूरपेक्षा जास्त जिथे सुरू आहे त्याच्यापेक्षा कधीही जास्त मिळते, महाग पण मिळते. वर्धेतले लोक जास्त पैसे देऊन विकत घेते. ठीक आहे, खुलून द्यायला पाहिजे, ते बंद ठेवायलाच नाही पाहिजे. याच्यामुळे शासनाचा महसूल पण बुडते. त्याच्यामुळे खूप महाग मिळाल्यामुळे लोक एकदम निकृष्ट दर्जाची खराबवाली डुप्लिकेट दारू पितात. त्यापेक्षा शासनाने वर्धेतील दारूबंदी हटवून द्यावी आणि काही नियम आणि कायद्याअंतर्गत वर्धेत दारू सुरू करून द्यावी, ज्यामुळे शासनाचा जो महसूल बुडत आहे तो महसूलसुद्धा बुडणार नाही. म्हणजे दारू सुरू करावी असं तुमचं म्हणणं आहे. हो बिलकुल, कारण की सुरू नाही गेले तरी त्याच्यापेक्षा जास्त दारू पित आणि आहे. निकृष्ट दर्जाची दारू पिऊन लोक मरतात, त्यापेक्षा थोडी चांगली दर्जेदार दारू लोकांना मिळेल. वर्धा शहर असो, तालुक्याचे ठिकाण असो, ग्रामीण परिसर असो, प्रत्येक रस्ती चौका चौकात वाढीव दराने आणि निकृष्ट दर्जाची दारू खुले आम मिळत आहे. आणि याकडे महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस प्रशासन सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून प्रशासनाच्या वरद हस्ताने अक्षरशः दारूचे पाट वाहत असल्याचे स्वतः नागरिक मान्य करतात. बंदी तर आहेच बघ. पण खरोखर बंदी आहे का? तशी तर सरकार मान्य बंदी आहे, कारण गांधी सिटी आहे, गांधीचा इथे आहे, तर त्यामुळे बंदीच आहे दारूची. लिगली तर नाहीच आहे. का बरं असं? आता ते काय जे सरकारचे नियम आहे ते. तुम्ही पिता का? नाही, आपण नाही पित, म्हणून तर आपल्याला याबद्दल काही आयडिया नाही आहे ना. आता मला एक मी बाहेरचा माणूस, मी तुमच्या वर्धेत आलो आणि मला दारू प्यायची आहे, तर मला भेटणार का? त्याचा आयडिया नाही आहे, कारण आपण स्वतः त्याच्यात नसल्यामुळे आपल्याला काही आयडिया नाही त्याचं. तशी तर तुम्हाला इथे कुठे भेटणार नाही, पण आता काही माहीत नाही. तुम्ही म्हणता कुठे भेटणार नाही, लोक म्हणतात जिथे जाण तिथं भेटते. काय तर ते जे पिते त्यांना बरोबर त्यांचे अड्डे माहीत राहते, तर ते जागेवर राहते त्यांच्या. येथे केवळ कागदोपत्री सरकार मान्य दारूबंदी असून गल्लोगल्ली दारू उपलब्ध होते. छुप्या मार्गाने होत असलेल्या या चोरट्या व्यवसायामुळे प्रशासनाचे महसूल तर बुडतेच, याशिवाय निकृष्ट दारूमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य देखील उद्ध्वस्त होत आहेत. तर बरेचदा प्रशासन थातूर मातूर कारवाई करून प्रशासन सतर्क असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्ष मात्र स्थिती वेगळी असून स्वतः अधिकारी आणि प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना टेबला खालून मलई पोहोचत असल्यामुळे दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे, अशीही कुरबुर स्थानिक महिला वर्ग करतात. की वर्धेत दारू बंद असताना दारू भेटते, कितपर्यंत ही गोष्ट खरी आहे? 100% खरी आहे. आता काय माहीत कुठून येते ते अंदरच्या रस्ते ना. तुम्ही पिता का? नाही बा. तर तुम्हाला काय वाटतं, दारू चालू झाली पाहिजे का वर्धेमध्ये, की बंद असली पाहिजे? बंद झाली पाहिजे. बंद झाली पाहिजे. हो, काऊन? म्हणजे बेकारी वाढते ना, अगाऊ फालतू पिऊन राहते, लोक तमाशे करते, तर बरबाद होते. मला असं माहीत झालं की इथे दारू नसतानाही, विक्री नसतानाही सगळ्यात जास्त दारू वर्धेतच पितात. हो बरोबर आहे ना. मग त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्याबद्दल आता काही नाही, जे प्रशासन करण ते करण. काय करत प्रशासन? काय करतं? काही नाही करू शकत ना. प्रशासन काय करतं याच्यात? स्ट्रिक हे काय द्यायला पाहिजे. आता होत आहे का त्याच्यावर? सुरू आहे, आता चालू आहे प्रोसिजर. कशा प्रकारची कारवाई होतात तिथे दारू सापडली की? पकड धाड मारणं वगैरे. काय होतं मग त्याच्यानंतर? तर त्याच्यानंतर ते कारवाई वगैरे करते. तसे पाहता शासनाने दारूबंदी क्षेत्रासाठी कायद्यानुसार 3 ते 7 वर्षांचा कारावास आणि 1 लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद असताना देखील दारू विक्रेत्यांना भीती नाही. तर पोलीस प्रशासन असो वा इतर मोठ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असोत, असे कोणाचेही वचक नसून दिवसागणिक दारू विक्रेत्यांच्या हिमतीला स्वतः प्रशासनच बूस्ट देत असून आज गांधी बाबांच्या जिल्ह्यात, विनोबांच्या जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत असून 2 महापुरुषांच्या विचारातील वर्धा जिल्हा दारूमुळे नासत आहे. आणि जिल्हा नासवण्यात स्वतः अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचे मत स्थानिक नागरिक करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. नागपूर येथील वाठोडा पोलिसांनी घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या 5 दरोडेखोरांना अटक केली आहे. वाठोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. दिनांक 24/10/2020 रोजी माननीय DCP साहेब यांच्या आदेशाने आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत होतो. रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी होती. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पांडुर्णा आणि बहादुरा गावाच्या मधामध्ये जो नाला आहे त्या नाल्याच्या जवळ
एका चारचाकी वाहनामध्ये काही इसम दरोड्याची पूर्वतयारी करत आहे. अशा माहितीवरून मी सोबतचा स्टाफ व पोलीस साहेबांनी यांच्या मार्गदर्शनामध्ये रेड छापा कारवाई केली. वाहनामध्ये 5 आरोपी इसम हे दरोडे टाकण्याच्या बाबतीमध्ये संभाषण करताना मिळून आले. त्यांची झडती घेतली आणि वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये त्यांना इलेक्ट्रिक तार, दरोड्यासाठी लागणारे सर्व साहित्य असं टोटल 2,35,210 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून मिळून आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपी यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सर आरोपी विरुद्ध कुठील काही गुन्हा दाखल होते का आपल्याला? बरोबर आहे. त्या 5 आरोपींपैकी 2 आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्यांच्यावर यापूर्वी कलम 399 आणि राईट प्लस 307 यासारखे गंभीर अपराध त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले आहेत. सर आरोपीकडून माहीत पडलं आहे का कुठे दरोडा करत होते, काय करणार होते, कुठची तयारी चालू होती? हां, पांडुर्णा गावामध्ये एका गावाच्या शेजारी गावाच्या बाजूला असलेले एक घर आहे जे गावाच्या अगदी पलीकडे आहे. त्या घरामध्ये त्यांनी दरोडा टाकण्याची तयारी दाखवलेली होती एकटे घर पाहून.